Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षाने एकच शेतकऱ्याचा बळी गेला. मात्र अजूनही प्रशासनाला याचे सोयरे सुतक दिसून येत नाही. परिणामी या प्रश्नावर शिवसेना तालुका प्रमुख संतोष दांडगे आक्रमक झाले आहेत. 15 ऑगस्ट रोजी आडोळ खुर्द तालुक्यात जळगाव जामोद येथील ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन सुरू होते. यामध्ये विनोद पवार या तरुण आंदोलकाचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नाहक बळी गेला. या घटनेला उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश काळे, जळगाव जामोद आणि पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ, जळगाव जामोद हे जबाबदार आहेत. या आंदोलनाची पूर्वसूचना आंदोलकांनी 1 महिना आधीच प्रशासनाला दिली होती, परंतु प्रशासनाने यामध्ये कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळेच ही घटना घडली. जर एखाद्या वेळी एखाद्या मंत्र्याच्या घरावर आंदोलन करायला गेल्यावर 1 ते 2 किलोमीटर अगोदर आंदोलन स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतो, तर मग हे संपूर्ण गावाचे, त्यातही लहान मुले व स्त्रिया यांचा समावेश असलेले जलसमाधी आंदोलन होते. तर मग येथे अशीच खबरदारी का घेतली नाही? यावेळी एनडीआरएफचे जवान आधीच पाण्यामध्ये का नाही ठेवले? पूर्णा नदीच्या पात्रातून काही अंतरावर बॅरिकेडिंग करणे आवश्यक होते, हे का नाही बसवले? पोलीस प्रशासन घटनास्थळी कशासाठी होते? आंदोलन आहे हे आधीच माहीत असताना प्रशासनाचे मौन का? या सर्व घटनेला जबाबदार अधिकारी यांच्यावर योग्य ती शासकीय कार्यवाही करावी. असे न झाल्यास तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.